नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। जळगावातील गिरणा धरण 100% भरले। धरणातून 22,284 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरण भरल्याने जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याचा आणि सिंचनाची चिंता आता दूर। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील वळवण धरणाचा पाणीसाठा 90%वर पोहोचला। वळवण धरणातून इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू। नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाने गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली। जिल्ह्यात आतापर्यंत 260.3 मिलीमीटर पावसाची नोंद। नवापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून 22,770 क्युसेक पाण्याचा विसर्ग। आतापर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पाठवले। जळगावच्या रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील गारबर्डी धरण मुसळधार पावसामुळे 100% भरलं। धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला सुरुवात। रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली। नाशिकच्या चांदवडमधील चंद्रेश्वरी धबधबा प्रवाहित धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नाशिकमध्ये बाजार स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड एनएफसीसी या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी होत असल्याचा दावा। मात्र शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा कांदा खरेदी होत असल्याचा प्रहार संघटनेचा आरोप। लातूरच्या बाबळगाव पोटॅश खत बोगस निघाल्याचा शेतकरी आणि शिंदेच्या शिवसेनेचा आरोप आहे। खताचे पोतं कृषी सेवा केंद्रावरून फेकून देत शिंदेच्या सेनेचं ठिय्या आंदोलन। संशय असलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। बुलढाण्यात अतिवृष्टीमुळे 1,19,000 हेक्टरवरील पिकाला फटका। महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू। नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसाने खरीप पिकांना जीवदान। मात्र शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा काय? रिमझिम पावसामुळे उर्वरित पेरण्यांना वेग मिळणार। नांदेड जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान। मात्र मळभामुळे सोयाबीन पिकावर पान अळीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांचा कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढलाय। हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांना जीवदान। सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशक फवारणीच्या कामात शेतकरी व्यस्त। महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या आवारात वडाचं झाड कोसळलं। झाड कोसळून एका चारचाकी आणि दुचाकीचं नुकसान झालंय। पालिका अधिकाऱ्यांकडून झाड हटवण्याचं काम सुरू। काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून झाडाची 1.5 वर्षापासून तक्रार। मात्र पालिकेचं दुर्लक्ष। पुण्याच्या शिरूरमध्ये पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न। तरुणाच्या अंगलट तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला। घटनास्थळी बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य सुरू। पुण्यातील गरवारे पुलाखाली नदीच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणाची सुटका। अग्निशमन दलाकडून धाडसी बचाव मोहीम राबवत तरुणाची सुटका। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल। कोल्हापूर जिल्ह्यातील पडळी पुलावर पाणी आल्यानं अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका झाली। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पडळी पुलावर पाणी। बोटीच्या मदतीनं या शेतकऱ्यांचं रेस्क्यू झाले। जालन्यातील बदनापूर पंचायत समिती कार्यालयाला पैशांचं तोरण बांधत स्वराज्य संघटना आणि शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। विहिरी मंजुरी करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्याने पैसे घेतल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान। पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा। उपळवटे ते केमरस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। जालन्याच्या भोकरदनमधील तांदुळवाडी गावात विद्यार्थिनींवर चिखलाच्या रस्त्यातून प्रवास करण्याची वेळ। मानविकास योजनेची बस नसल्यामुळे 60 ते 65 विद्यार्थिनींना रोज 2 ते 3 किलोमीटर चिखलाच्या रस्त्यातून जावं लागतं। तक्रार करूनही कोणी दखल घेत नसल्याची विद्यार्थिनी तक्रार करतायत। नाशिकच्या अशोकनगर परिसरात बिल भरण्याच्या वादातून युवकांचा गोंधळ। अनेक तरुणांच्या जमावाकडून गोंधळ। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। ठाण्यात काँग्रेस कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी आक्रमक। काँग्रेस कार्यालयाबाहेर शाई फेकून राष्ट्रवादीचं आंदोलन। राष्ट्रवादीने हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर जाळलेत। बीडमध्ये विलास घुले हत्याप्रकरणी घुले कुटुंब आक्रमक। खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर कारवाईसाठी घुले कुटुंबीय उपोषणाला बसणार आहेत। घटनेच्या आधी आणि नंतर ज्यांचे फोन कॉल्स आरोपीसोबत झाले त्यांना अटक करण्याची मागणी। हिंदुत्ववादी सरकारने वृद्ध वारकरी कलावंतांना दिलासा द्यावा, अन्यथा वारकरी संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा। बुलढाण्याच्या नांदुरा खुर्दमधील वारकरी संवाद मेळाव्यात हा ठराव झाला।
रायगडचे समाजसेवक एकनाथ मुकणे यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव. मुकणे यांना राष्ट्रपतींकडून स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं विशेष निमंत्रण. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्याची दखल. लातूरच्या शिरूर अनंतपाळ येथे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा. फेरफार नोंदणीत घोळ करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. नंदुरबारमध्ये लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटर विरोधात भीम आर्मीचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. आवाजा सव्वा वीज बिल तातडीने थांबवण्यात यावं. जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांची मागणी. महापालिकेच्या वाढीव घरपट्टी विरोधात सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली मिरज बंदची हाक. बंदला व्यापारी संघटनांसह सामाजिक संघटनांचाही पाठिंबा. वाढीव घरपट्टीला सर्व स्तरातून विरोध. दहिसर मीरा भाईंदर मेट्रोची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू. काशीगाव ते सुभाषचंद्र बोस मैदानादरम्यानचे काम 90% पूर्ण झाले. संपूर्ण मार्गिका वर्षाअखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस. परभणीच्या येलदरी डॅमवरील अधिकाऱ्यांची शासकीय निवासनं बनली तळीरामांचा अड्डा. प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना धरणाजवळ निवासनं बांधून दिली, मात्र कुठलाच अधिकारी राहत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर. चंद्रपूर शहरात खर्रा आणि तंबाखूची सर्रास विक्री. शासनाची तंबाखूबंदी कागदावरच, पोलीस आणि एफडीएकडून दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात एसीबीची मोठी कारवाई. फसवणुकीच्या प्रकरणात कोर्टाकडे सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी 40,000ची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई रंगेहात अटक. लाचेची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षकही ताब्यात.